तर रेक्टिफायर प्रॉब्लेमसाठी आपण फॉर्म्युले बघूया. हाफ वेव्ह, सेंटर अँड लास्ट ब्रिज. ठीक आहे. फर्स्ट फॉर्म्युला जर आपल्याला पाहायचं म्हटलं PIV तर पॉईंट्स लिहूया आपण. फर्स्ट आहे तो PIV. हाफ वेव्हसाठी PIV म्हटलं की फक्त VP हा फॉर्म्युला आहे. VP किंवा VM. VP मीन्स पीक व्होल्टेज अँड VM मीन्स मॅक्झिमम व्होल्टेज. सेंटर टॅपसाठी 2VP आणि ब्रिजसाठी VP लिहू शकतो आपण, त्याच्याऐवजी VM पण लिहू शकतो. पीक व्होल्टेज अदर ऑर मॅक्झिमम व्होल्टेज VP किंवा VM. ठीक आहे. हे झालं PIVचं फॉर्म्युला. सेकंड जो आहे DC ॲव्हरेज व्होल्टेज. DC ॲव्हरेज व्होल्टेज मीन्स आउटपुट व्होल्टेज मीन्स लोड व्होल्टेज. तिन्हीचंही मिनिंग सेम. ठीक आहे. DC ॲव्हरेज व्होल्टेज काढायचं असेल, हाफ वेव्हसाठी काढायचं असेल तर VP/पाय हा फॉर्म्युला आहे. सेंटरसाठी 2VP/पाय, ब्रिजसाठी सेम 2VP/पाय. ठीक आहे. ॲव्हरेज व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज म्हणजेच लोड व्होल्टेज म्हणजे DC ॲव्हरेज व्होल्टेज. तिन्हीचंही मिनिंग सेम होतं. हाफ वेव्हसाठी फक्त VP/पाय आहे. सेंटर आणि ब्रिजमध्ये ते डबल होतं. हा फॉर्म्युले आपल्याला पाठ करावे लागतील. PIVला बघा फक्त सेंटर टॅपला 2VP आहे, नाहीतर इथं दोन्ही ठिकाणी काय करावं लागतं सेम आहे. पीक व्होल्टेजचं काढण्यासाठीचा फॉर्म्युला PIVचा. ठीक आहे. थर्ड आहे ते रिपल फ्रिक्वेन्सी. जे कॉमन फॉर्म्युले आहेत ते आपण असे बघतो. रिपल फ्रिक्वेन्सी हाफ वेव्ह सेंटर FE, ब्रिज सेंटर टॅप असेल तर 2FE, इथं पण 2FE. FE म्हणजे इनपुट फ्रिक्वेन्सी जी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेली असते. मग ते 50 असू शकते, कदाचित 60 पण देतात, मुद्दाम देतात चुकवण्यासाठी. तर जे प्रॉब्लेममध्ये असेल ते FE. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये FE 50 हर्ट्झ दिला असेल आणि प्रॉब्लेम असेल हाफ वेव्हवरती तर रिपल फ्रिक्वेन्सी तुमची 50 असेल. जर प्रॉब्लेममध्ये तुमची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे आणि तुम्हाला विचारले सेंटर टॅपसाठी तर त्याच्या डबल करायचं 100 येईल. ब्रिजसाठी विचारलं असेल तर 100 येईल. हे तीन फॉर्म्युले महत्त्वाचे. PIV, DC ॲव्हरेज व्होल्टेज अँड लास्ट रिपल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला आणखी दोन महत्त्वाचे फॉर्म्युले पाहिजे. फर्स्ट आहे तो ट्रान्सफॉर्मर टर्न्स रेशो. ट्रान्सफॉर्मर टर्न्स रेशो म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग काय केलेली असते? गुंडाळलेली असते. सेकंडरीला किती व्होल्टेज निर्माण व्हायला पाहिजे ते कशावरती डिपेंड आहे? डिपेंड्स अपॉन टर्न्स ऑफ सेकंडरी. तुम्ही सेकंडरीला कॉइलचे किती टर्न्स दिलेले आहेत त्याच्यावर डिपेंड्स असतं. हे प्रायमरी टर्न्स आणि हे सेकंडरी टर्न्स म्हणजे गुंडाळ कॉइलचा. ठीक आहे. तर त्याच्यावरती आपल्याला फॉर्म्युला आहे NP/NS. NP/NS ऐवजी तुम्ही N1 N1 किंवा N2 लिहिलं तरी चालतं, जसं प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तसं. प्रायमरी टर्न्स डिवायडेड बाय सेकंडरी टर्न्स किंवा N1 डिवायडेड बाय N2 तसंही लिहिलं तरी सुद्धा चालतं. इज इक्वल टू V प्रायमरी डिवायडेड बाय V सेकंडरी. ॲक्च्युली जर बुकमध्ये तुम्ही फॉर्म्युला पाहिला तर बुकमध्ये कसं दिलेलं असतं नुसतं VP/VN देतात, परंतु हे VP आणि पीक व्होल्टेजचं VP हे कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण फुल लेंथ कधी म्हणजे कुठेही कन्फ्यूज होणार नाही. प्रायमरी टर्न्स डिवाइडेड बाय सेकंडरी टर्न्स इज इक्वल टू प्रायमरी व्होल्टेज डिवाइडेड बाय सेकंडरी व्होल्टेज. हा ट्रान्सफॉर्मरच्या रेशोचा फॉर्म्युला आहे. टर्न्स दिलेले असतात, प्रायमरी व्होल्टेज दिलेलं असतं आपल्याला आणि त्यावरून आपल्याला कळायचं असतं सेकंडरी व्होल्टेज. ठीक आहे. सेकंडचा फॉर्म्युला आहे VP इज इक्वल टू पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला जो दिलेला आहे आपल्याला तो काय आहे? VRMS सेकंडरी डिवायडेड बाय 0.707. हा पीक व्होल्टेजसाठीचा फॉर्म्युला आहे. याचा अर्थ असा होतो की रेक्टिफायरच्या कोणत्याही प्रॉब्लेमसाठी आपल्याला सेकंडरी व्होल्टेज माहीत असणं गरजेचं आहे. सेकंडरी व्होल्टेजसाठीचा हा फॉर्म्युला VP इज इक्वल टू VRMS सेकंडरी डिवायडेड बाय 0.707. ठीक आहे. जर सेकंडरी व्होल्टेज दिलं नसेल आपल्याला तर आपण ट्रान्सफॉर्मरच्या रेशोनुसार सेकंडरी व्होल्टेज काढून घ्यायचं आधी, त्याच्यानंतर VPचा फॉर्म्युला टाकायचा पीक व्होल्टेजचा
आणि पीक व्होल्टेज आपल्याला ह्या पद्धतीनं कॅल्क्युलेट करून मिळेल. त्यानंतर आपण पुढचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, हे 2 प्रॉब्लेम झाले. आणखी काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला लोड करंट विचारला जातो. लोड करंट करायचं असेल तर प्रॉब्लेममध्ये आर एची किंमत दिलेली असेल, जे काय असेल ते 100 किलो ओहम 100 ओहम जे काय असेल आर एन दिलेला असतो आणि तुम्हाला लोड करंट काढायला सांगितलेला असतो. कुठलाही करंट काढायचा असेल आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. आपल्याला व्होल्टेज आणि रेजिस्टन्स दोन्ही लागतात. आता रेजिस्टन्स ऑलरेडी दिलेला असतो आपल्याला, मग व्ही कुठलं घ्यायचं, व्ही एल डिवायडेड बाय आर एल. आय एल इज इक्वल टू व्ही एल म्हणजेच व्ही नॉट आणि व्ही नॉट म्हणजे डीसी ॲव्हरेज व्होल्टेज जे तुम्ही काढलेलं असतं. ठीक आहे, ह्या थोड्याशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि आता आपण एक प्रॉब्लेम बघूया हाफवेवरती. तोच प्रॉब्लेम तुम्ही ब्रिज म्हणून आपण काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं फोटो घेऊन लगेच सेंड करा, म्हणजे कसं सॉल्व्ह केलं ते आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, तर प्रॉब्लेम बघा. फर्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला, द टर्न्स रेशो ऑफ अ ट्रान्सफॉर्मर युज्ड इन अ हाफ वेव रेक्टिफायर इज N1 to N2 is equal to 10:1. रेशो दिलेला आपल्याला, हा रेशो आहे ट्रान्सफॉर्मर. N1 N2 is equal to 10:1 हा रेशो आहे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरचा टर्न्स रेशो दिला. याचा अर्थ काय होतो की N1 तुमचा आहे 10 म्हणजेच NP आणि N2 आहे 1. द प्रायमरी इज कनेक्टेड टू 230 व्होल्ट 50 हर्ट्ज मेन्स पॉवर सप्लाय. आता कॅल्क्युलेट काय करायला सांगितले आपल्याला, कॅल्क्युलेट डीसी ॲव्हरेज व्होल्टेज अँड PIV डीसी ॲव्हरेज व्होल्टेज PIV अँड आपण रिपल फ्रिक्वेन्सी पण करूया. त्यात दिलेली नाही, पण तुम्हाला एका प्रॉब्लेममध्ये हे समजलं की बाकीच्या प्रॉब्लेममध्ये जर विचारलं तरी काढता येईल. ठीक आहे, प्रॉब्लेम बघा. तुम्ही जर वही आणि पेन घेऊन बसला असाल तर प्रॉब्लेम लिहून घ्या. काय दिलेले आहे, द टर्न्स रेशो ऑफ अ ट्रान्सफॉर्मर युज्ड इन अ हाफ वेव रेक्टिफायर इज, रेशो दिलेला आहे N1 to N2 इज इक्वल टू 10:1. The primary is connected to 230 volt oblique 50 hertz mains power supply. Calculate DC average voltage, PIV and ripple frequency of the diode. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. ॲव्हरेज व्होल्टेज काढायचं आहे, PIV काढायचं आहे, रिपल फ्रिक्वेन्सी काढायची. दिलेलं काय आपल्याला, प्रायमरी व्होल्टेज दिलेले, FM दिलेले आणि रेशो दिलेला. ठीक आहे, कोणत्याही रेक्टिफायर प्रॉब्लेमसाठी काढत असताना आपण काय करायचं, सुरुवातीला रेक्टिफायरचं नाव लिहायचं. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, हाफ वेव आहे म्हणून लिहायचं हाफ वेव सुरुवात असतात, म्हणजे आपले फॉर्म्युले चुकणार नाही. ठीक आहे, हाफ वेव. आता आपण आन्सर सोडवत असताना हाफ वेव लिहा. त्याच्यानंतर छोटेसे 2 भाग करायचे. इथं लिहायचं आपल्याला गिवन, इथं लिहायचं आपल्याला गिवन आणि इथं लिहायचं आपल्याला फाइंड. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. दिलेल्या गोष्टी आपल्याला ह्या साईडला लिहायच्या आणि जे फाइंड करायचे ते आपल्याला ह्या साईडला लिहायचे. आता गिवन मध्ये दिलेलं आहे बघा, रेशो दिलेलं आहे. N1 तुमचं 10, N1 म्हणजेच NP इज इक्वल टू 1. V प्रायमरी व्होल्टेज दिलं तुम्हाला VP 230 व्होल्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर रिपल फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला, रिपल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती दिली, 50 हर्ट्ज. त्या आपल्याला गिवन गोष्टी त्यांनी दिले. ठीक आहे, फाइंड काय काय करायचं बघा. फाइंड काय करायचं, PIV, त्याच्यानंतर DC ॲव्हरेज व्होल्टेज, त्याच्यानंतर रिपल फ्रिक्वेन्सी. त्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या, रिपल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता याचे फॉर्म्युले बघा. PIV आपल्याला काढायचं असेल हाफ वेवचं तर PIV किती असतं, PIV इज इक्वल टू VP. म्हणजे पीक व्होल्टेज आपल्याला काय करावं लागेल, तर कॅल्क्युलेट करावं लागेल. DC ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आपल्याला हाफ वेवचा VP अपॉन पाय आणि रिपल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे FN. बरोबर आहे, फॉर्म्युले मी इथंच लिहिते म्हणजे लक्षात येईल की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे जर तुम्हाला PIV काढायचं असेल तर VP माहिती असणं गरजेचं आहे, पीक व्होल्टेज. DC ॲव्हरेज मध्ये पण
फ्रिक्वेन्सी असते ती फक्त लिहायची आपल्याला त्याच्यासमोर. हे दोन आता इथं महत्त्वाचे पॉईंट झाले की तुम्हाला आधी पीक व्होल्टेज काढावं लागेल. ठीक आहे. आणि पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला काय? VP इज इक्वल टू VRMS सेकंडरी डिवायडेड बाय 0.707. ठीक आहे. महत्त्वाचा फॉर्म्युला झाला. तुम्हाला जर VP काढायचं असेल, पीक व्होल्टेज काढायचं असेल तर फॉर्म्युला काय बघा, VRMS सेकंडरी डिवायडेड बाय 0.707. आता आपल्याला कोणतं जरी कॅल्क्युलेशन काढायचं असेल तर आधी पीक व्होल्टेज माहीत असणं गरजेचं आहे. आणि पीक व्होल्टेज काढायचं असेल तुम्हाला तर सेकंडरी व्होल्टेज माहीत असणं गरजेचं आहे ट्रान्सफॉर्मरचं. हे एकदा लक्षात आलं तर रेक्टिफायचे सगळे प्रॉब्लेम काय होतात, सॉल्व्ह होतात. आपण इथं काय काय काढायचं ते लिहिलेले, PIV काढायचं आहे, ॲव्हरेज व्होल्टेज काढायचं आहे. दोन्हीच्याही फॉर्म्युल्यामध्ये पीक व्होल्टेज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे VRMS सेकंडरी डिवायडेड बाय 0.707. मग आता इथं कुठेही प्रॉब्लेममध्ये सेकंडरी व्होल्टेज आपल्याला दिलेलं नाही, फक्त प्रायमरी व्होल्टेज दिलेलं आहे, टर्न्स रेशो दिलेलं आहे. टर्न्स रेशो दिलेला आहे म्हटलं की लक्षात यायला पाहिजे पहिली गोष्ट कोणती कॅल्क्युलेट करावं लागेल तर आधी सेकंडरी व्होल्टेज आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. सेकंडरी व्होल्टेज काढलं की VP निघेल. VPची व्हॅल्यू आली की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या काय होतील, सॉल्व्ह होतील. ह्या स्टेप सगळ्या प्रॉब्लेममध्ये सेम असतात. फक्त कधी कधी काय असतं की जर टर्न्स रेशो दिला नसेल तर ते डायरेक्ट देतात तुम्हाला. डायरेक्ट सेकंडरी व्होल्टेज दिला असेल आपल्याला तर आपल्याला सेकंडरी व्होल्टेज परत एकदा काढायची आवश्यकता पडत नाही. ज्या प्रॉब्लेममध्ये टर्न्स रेशो दिलेले आहे, प्रायमरी व्होल्टेज दिलेले आहे, तिथंच सूचित केलेलं असतं की तुम्हाला आधी सेकंडरी व्होल्टेज काढावं लागेल. सेकंडरी व्होल्टेज काढल्यानंतर VP काढायचं आणि मग हे फॉर्म्युले काय करायचे एक एक आपल्याला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण हे करतो आणि फर्स्ट एक बघूया. हे सगळे फॉर्म्युले मी परत तुम्हाला ग्रुपवर टाकले, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. फक्त कसं सॉल्व्ह करायचं हे आपण इथं पाहतो. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं, सेकंडरी व्होल्टेज V सेकंडरी काढायला लागेल आपल्याला. V सेकंडरी बरोबर आहे, कारण आपल्याला पीक व्होल्टेज काढायचं. तर फॉर्म्युला काय टर्न्स रेशोचा NV बाय NS. आता इथे N1 आणि N2 दिलेलं आहे तर आपण कसं लिहूया, N1 बाय N2 इज इक्वल टू V प्रायमरी बाय V सेकंडरी. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू कुठं करायचं. आता तिथे दिलेलं आहे आपल्याला 10 बाय 1 इज इक्वल टू 230 डिवायडेड बाय V सेकंडरी. म्हणजेच V सेकंडरी बरोबर किती बघा, V सेकंडरी इज इक्वल टू 230 डिवायडेड बाय 10. 0 0 कट होईल. therefore V secondary is equal to 23 volt because of voltage infinite is volt. V secondary काढतोय म्हणजे आपण व्होल्टेज काढतो आणि व्होल्टेज आहे म्हटलं की युनिट काय व्होल्ट. ठीक आहे. म्हणजे आता आपण फक्त काय आलेले V सेकंडरी व्होल्टेज आलं ट्रान्सफॉर्मरचं 23 व्होल्ट. ही झाली फर्स्ट स्टेप. मी जसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तसं तुम्हीही करा, नाहीतर आपल्याला हे प्रत्येक वेळेला काय करावं लागणार आहे, पुसावं लागणार. ठीक आहे. सेकंडरी व्होल्टेज आपलं कॅल्क्युलेट झालं 23 व्होल्ट. आता आपल्याला पुढचं फॉर्म्युला टाकायचं VP. VP चा फॉर्म्युला VRMS सेकंडरी डिवायडेड बाय 0.707. VRMS सेकंडरी आपल्याला होतं 23 डिवायडेड बाय 0.707. हे कॅल्क्युलेशन मला सांगा, तुम्ही कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. आता आपल्याला हे सगळं करावं लागतं लॉग टेबलच्या सहाय्याने. तर लॉग टेबलचा वापर करा घरी, कारण तुम्हाला एक्झाममध्ये लॉग टेबलच काय करावं लागणार आहे, यूज करावं लागणार आहे. तर VP किती येईल आपलं 32.53 व्होल्ट. VP इज इक्वल टू 32.53 व्होल्ट. आता मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन आता इथे केलेली आहे, तर तुम्ही काय करायचं की लॉग टेबलच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचे. इथं फक्त कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मी इथे सांगते. ठीक आहे. सुरुवातीला आपण सेकंडरी व्होल्टेज काढलं, आपल्याला 23. आता आपण पीक व्होल्टेज काढतोय. पीक व्होल्टेजचा फॉर्म्युला VRMS सेकंडरी डिवायडेड बाय 0.707. त्याच्यामध्ये आपण टाकलं सेकंडरी व्होल्टेज. हा फॉर्म्युला आहे तसा येईल. VP ची किंमत आली आपली 32.53. ठीक आहे.
VP इज इक्वल टू, मी तर लिहून ठेवते बघा, V सेकंडरी आपला आलेला आहे 23 व्होल्ट, त्याच्यानंतर पीक व्होल्टेज आपला आलेले 32.53 व्होल्ट, म्हणजे हे लक्षात येत राहतं. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे PIV. त्यांचं ते प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे PIV काढायला सांगितलेलं PIV. आता PIVचं फॉर्म्युला काय? PIV हा फ्लोसाठी PIV इज इक्वल टू VP आहे कशी व्हॅल्यू 32.53 व्होल्ट. हे सगळे व्होल्टेज असल्या कारणाने आपल्याला युनिटी व्होल्ट झालं. त्याने जे दिलं होतं त्याची फर्स्ट स्टेप आपण कॅल्क्युलेट केली. आता सेकंड आपल्याला काय सांगितलं ॲव्हरेज व्होल्टेज. DC ॲव्हरेज व्होल्टेजचा फॉर्म्युला हा फ्लोसाठी काय होता VP अपॉन पाय. VP ची किंमत 32.53 आणि पायची किंमत आपली 3.14. बघा किती येते DC ॲव्हरेज व्होल्टेज इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करा, 10.36 व्होल्ट. हे येईल DC ॲव्हरेज व्होल्टेज ऑफ हाफ रेक्टिफायर. हे झालं सेकंड कॅल्क्युलेशन जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं होतं. आता विचारले काय आपल्याला थर्ड त्यांनी रिपल फ्रिक्वेन्सी विचारलेली. दोन जे कॅल्क्युलेशन होते ते आपले झाले. PIV विचारलेलं होतं, PIV इज इक्वल टू VP बिकॉज ऑफ हाफ वेव. फॉर्म्युला इज ओनली VP. VP इज इक्वल टू 32.53 व्होल्ट. DC ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपण लिहिलं VP अपॉन पाय. VP आपण कॅल्क्युलेट केलं होतं 32.53. पायची किंमत 3.14. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला DC ॲव्हरेज व्होल्टेज मिळाला हा फ्लोसाठीचा 10.36 व्होल्ट. आता काय झालं फक्त रिमेनिंग ओनली रिपल फ्रिक्वेन्सी. आणि रिपल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्याची गोष्टच नाही, त्याच्यामध्ये दिलेलं असतं आपल्याला F50 हर्ट्ज आणि हाफ वेव आहे. हाफ वेवचा रिपल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय रिपल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू Fin. Fin मीन्स इनपुट फ्रिक्वेन्सी, म्हणजे जी प्रॉब्लेममध्ये दिलेली असते ती फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे 50 हर्ट्ज. इथं कुठेही कॅल्क्युलेट करायचं नाही, डायरेक्ट लिहून टाकायचं. हे झालं थर्ड कॅल्क्युलेशन इन प्रॉब्लेम. ठीक आहे. तिन्ही आपल्या इथं काय झाले सॉल्व्ह झाले. बघा कुठलाही प्रॉब्लेम रेक्टिफायरचा सॉल्व्ह करत असताना आधी सुरुवातीला काय करायचं की रेक्टिफायरचं नाव लिहा, त्याच्यानंतर दोन भाग करा, एकामध्ये गिव्हन लिहा, एकामध्ये फाइंड लिहा. फाइंडमध्येच फॉर्म्युले पण टाका, म्हणजे काय काढायचं आहे आणि कसं काढायचं आहे ते लक्षात येईल. कोणत्याही रेक्टिफायरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला सेकंडरी व्होल्टेज दिलेला आहे का. नसेल तर आधी सेकंडरी व्होल्टेज काढून घ्या. सेकंडरी व्होल्टेज काढून घेतल्यानंतर पीक व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला काढायची. पीक व्होल्टेजची व्हॅल्यू काढून झाल्यानंतर मग हे जे फॉर्म्युले आहेत मग PIVचं फॉर्म्युला असेल ॲव्हरेज असेल ते टाका आणि त्याच्यामध्ये हे किमती भरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. दोन गोष्टी महत्त्वाच्या सेकंडरी व्होल्टेज आणि पीक व्होल्टेज. ह्या दोन गोष्टी काढल्या की आपल्याला कुठल्याही व्हॅल्यू बाकीच्या काढता येतात. ठीक आहे. तर हाच प्रॉब्लेम तुम्ही फक्त नाव बदला, हाफच्या ऐवजी ब्रिज करायचे ब्रिज, आणि हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. हाच प्रॉब्लेम ब्रिजसाठी घ्यायचा, फक्त नाव बदलले मी रेक्टिफायरचं आणि ब्रिज असं लिहिले. तर हा प्रॉब्लेम तुम्ही ब्रिज रेक्टिफायर म्हणून सॉल्व्ह करा आणि एका कागदावरती तो सोडवायचा आहे आणि मला पाठवायचं. ठीक आहे. जर तुम्हाला कुठं काही समजलं नसेल तरी विचारू शकता. आणि कसा सॉल्व्ह करायचं आहे तर शेजारी वन साईड आपण रेश मारायचे, तिकडे लॉग टेबलनुसार किमती आपण काढायचे. ठीक आहे. हे आपले कॅल्क्युलेशन असेच राहतील. ह्या साईडला तुम्हाला काय करायचं आहे इथं लॉग टेबलच्या साह्याने कॅल्क्युलेशन केलेले एका साईडला तुम्ही तिथं दाखवायचे, डायरेक्ट किमती मांडायच्या नाही. एक्झाममध्ये आपल्याला लॉग टेबलच्या साह्यानेच काय करावं लागतं जावं लागतं. लॉग टेबलच्या साह्याने गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या पॉईंटचा फरक पडेल, पॉईंटमधला फरक आपल्याला चालतो. ठीक आहे. ही होती पद्धत रेक्टिफायरची. आता मी फक्त सेंटर टॅपला मागे ठेवले. सेंटर टॅप काढत असताना थोडंसं वेगळा विचार इथं करणं गरजेचं आहे. सेंटर टॅप